हे गाईज, नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्हाला आजचा जो साडीचा अवतार दिसतच असेल की कशी दिसते ते सांगायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की साडी कशी नेसायची। अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी साडी नेसून दाखवलेली आहे। जर तुम्हाला साडी अजून नेसता येत नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये। हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कोणत्या चुका करतो साडी नेसताना। चला तर मग आपण साडी घालायला सुरुवात करूया। तर आता साडी तुम्हाला जर समजत नसेल की सरळ कोणत्या बाजूने, तर एवढं कायम लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी फॉल लावलेला असतो ती बाजू खालच्या दिशेने ठेवायची आणि दुसरी बाजू वरच्या दिशेने। ठीक आहे, आता इथे मी साडी घेतलेली आहे। आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी टक करणार आहे आतमध्ये। तुम्ही बघू शकताय। जर तुम्ही हिल्स घालणार असाल तर मी एवढं सांगेल की हिल्स अगोदर घाला आणि त्याच्यानंतर साडी घाला। त्याचं कारण असं की हिल्स न घालता साडी घातल्याने उंची कमी पडते नंतर न। तर तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं टक करा। जर तुम्हाला टक करायचं नसेल तर तुम्ही गाठ सुद्धा मारू शकता, तुमच्या कम्फर्ट झोनवर आहे। आता साडी प्रॉपर टक केल्यानंतर तुम्ही बघू शकताय मी काय केलंय, जो हा भाग आलेला आहे समोर तो मी परत एकदा मागून गुंडाळून घेऊन त्याचा मी काय करणार आहे, पदर काढणार आहे। आता पदर कसा काढायचा ते मी सांगते। आधी नॉर्मल आपल्याला जेवढी हवी आहे तेवढं आपण पदर एक अंदाजे काढून घेऊयात। आता समजा मला एवढा पदर हवाय तर मी तेवढा काढून घेते आणि बाकीची जी साडी आहे ती मी इथे टक करते, जेणेकरून जास्तीचा भाग येणार नाही। सुरुवातीला मी काय करणार आहे, आता जो पदर काढलेला आहे त्याच्या मी प्लेट्स करून घेणार आहे, जेणेकरून आपण जो पदर घेणार आहोत तो आपण टक करणार आहोत पिनांनी, जेणेकरून एक्स्ट्राचा पदर आपल्याला येणार नाही। तुम्ही बघू शकताय ह्या प्रकारे प्लेट्स घ्यायच्यात। 2 3 4 5 6 7 आणि 8। ही जी शेवटची जो काठ दिसतोय तुम्हाला, शेवटचा काठ हा उलटा आला पाहिजे। आता समजा हा सरळ आहे, हा सरळ नाही, उलट्या दिशेने आला पाहिजे। तुम्ही बघू शकता, नेहमी एवढं लक्षात ठेवा, हा जो काठ आहे हा समोरचा काठ सरळ आला पाहिजे आणि हा जो शेवटचा काठ आहे तो उलटा पडला पाहिजे, तर तुमचा पदर हा व्यवस्थित येईल। तर मी काय करणार आहे, जो मी पदर प्लेट्स काढले त्याला मी काय करणार आहे, पिनांनी सिक्युअर करून घेणार आहे, जेणेकरून माझे जे प्लेट्स आहेत ते सिक्युअर राहतील आणि मला एक अंदाज येईल। ठीक आहे, मी असं सिक्युअर करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय काय करणार आहे, एकाच्या मागे एक अशा प्लेट्स मी अरेंज करते, जेणेकरून मला इझी पडेल की प्लेट्स माझ्या। आता सेम मी जसं पहिल्या पदराच्या स्टार्टिंग पासून मी प्लेट्स अरेंज केलेल्या आहेत, तसंच पदराच्या शेवटच्या भागापासून मी प्लेट्स अरेंज करणार आहे, जेणेकरून मला इझी पडेल की ते एक सोबत मी अरेंज करून पदर हा सेट करू शकेल। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे प्लेट्स अरेंज केलेल्या आहेत आणि आता मी टक करणार आहे। तुम्ही बघू शकताय मी आता ज्या प्लेट्स केलेल्या आहेत त्या मी पिनांनी सिक्युअर करणार आहे, म्हणजे खांद्याच्या भागाला, जिथं खांद्याच्या भागाला आपला पदर येतोय त्या ठिकाणी मी प्लेट्स सिक्युअर करून घेते। त्याचं कारण असं की जे बिगिनर्स असतात त्यांच्याकडून प्लेट्स निसटून जाते, त्याच्यामुळं कसं होतं, आपला पूर्ण जो पदर केलेला आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्याच्यामुळे आधी मी पिनांनी सिक्युअर करते, जेणेकरून ते निसटणार नाही। आता मी पिनांनी पदर हा सिक्युअर केलेला आहे आणि प्लेट्स अरेंज करते एकाच्या मागे एक। आणि ते तुम्ही बघू शकताय काठ हा मला नकोय का, त्याचं कारण असं की माझा ब्लाऊज हा दिसणारच नाही काठीमुळे, त्याच्यामुळे मी तो आतमधल्या साईडनी फोल्ड करून ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकताय काठ न लावल्याने खूप छान लुक येतो, त्याच्यामुळे मी तो फोल्ड करून ठेवलेला आहे। आता पूर्ण पदर केल्यानंतर ना तुम्ही बघू शकताय मी साडीचा काठ हा कमरेच्या भागापासून खेचते। त्याचं कारण असं, जर न खेचल्यामुळे काय होईल, साडीचा भाग त्या ठिकाणीच राहील आणि साडी ही लूज पडेल। ठीक आहे, मग काय करायचं, आपल्याला पूर्णपणे खेचून आपल्याला काय करायचंय, थोडीशी प्लेट्स ही
दुमडून आपल्याला तिथं पिनाने सिक्युअर करायचं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तिथं कव आला पाहिजे. कमरेच्या भागाला थोडासा कव आल्यामुळे कसं होईल, साडी अतिशय सुंदर दिसते. आता तुम्ही बघू शकताय टक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या. मिऱ्या करताना तुम्ही बघू शकताय मी ह्या उलट्या दिशेने करते, कारण का मला ते तसं कम्फर्टेबल वाटतं. आता तुम्हाला जसं प्रकारे कम्फर्टेबल वाटतं तशा प्रकारे करा, पण एवढं लक्षात ठेवा मिऱ्या ह्या आपल्या डाव्या दिशेने पडल्या पाहिजे. ठीक आहे. मिऱ्या केल्यानंतर तुम्ही बघू शकताय तिथे तुम्ही पिनाने सिक्युअर पण करू शकताय टक करण्याच्या अगोदर, पण मला इथं गरज वाटत नाही त्याच्यामुळे मी टक केलेलं नाहीये. तुम्ही तसंच टक करू शकता. आता मिऱ्या आतमधल्या दिशेने टक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्लेट्स ह्या ज्या आपण मिऱ्या केलेल्या प्लेट्स आहेत त्या एकाच्या अलीकडे एक असं अरेंज करून आपल्याला पिनांनी सेट करून घ्यायच्या, सिक्युअर करून घ्यायच्या. आता तुम्ही बघू शकता फायनल लुक साडीचा कसा आलेला आहे. प्रॉपर कव आलेला आहे कमरेच्या भागातून आणि मिऱ्या पण खूप छान दिसतात. तुम्ही मिऱ्या ह्या एकाच्या मागे एक अरेंज केल्या होत्या, खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर लुक. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसा वाटतो तो लुक. तर मंडळी, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा शिकले आहात साडी नेसायला हा व्हिडिओ बघून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी.